हॅलो, जय जिजाऊ, रामकृष्ण हरी. मी प्रदीप सोळंके. आज 9 फेब्रुवारी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय श्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचा आज जन्मदिवस. अत्यंत कष्टातून, सर्वसामान्यातून आलेले हे कुटुंबातून आलेले व्यक्ती आहेत. एका बाजूला शेतकऱ्याची त्यांची परंपरा आहे, शेती आहे, शेतकरी पुत्र आहेत. दुसऱ्या बाजूला शहरात राहिलेले आहेत, स्वतः रिक्षा चालवलेले आहे, ठाण्यासारख्या त्या काळातल्या बकाल वस्तीत राहिलेल्या आहेत. म्हणून तिथं काय वॉटर मीटर गटर ह्याच्या समस्या त्यांना माहिती आहेत. सर्वसामान्य गरिबीतून आलेले आहेत, त्यामुळे गरिबांच्या समस्या त्यांना माहिती आहेत. आणि या सगळ्याची जाणीव असून उपयोग नाही, काहीतरी करण्याची क्षमता, धमक त्यांच्यात आहे. म्हणून लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना असतील त्यांनी आणलेल्या आहेत. आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या धावून जाणारे हे व्यक्तिमत्व आहे. संकट कुठेही असो, अगदी महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असो, नाहीतर काश्मीरमध्ये अतिरेकाशी शहीद झाले एखादा मुस्लिम असो, तिथं धावून जाणे, त्याच्या कुटुंबाला आधार देणे ही शिंदेसाहेबाची अत्यंत फार मोठी एक धाडसी वृत्ती आहे. आणि असे एकनाथराव शिंदेसाहेब, ज्यांना ग्रामीण भागाची समस्या माहिती आहे, शहराची समस्या माहिती आहे, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी दोघांची समस्या माहीत असलेले आणि त्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेले नवे करणारे एकमेव नेते आता आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आहेत. आणि कोणतंही काम असो क्षणात तुकडा पाडायची त्यांची वृत्ती आहे. आत्ता आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांनी काय सांगावं, ते म्हणाले, मी 6 वेळा उपमुख्यमंत्री, अनेक वर्षापासून मंत्री आहे, पण या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फाईलीवर सह्या करणारे मुख्यमंत्री कोण असतील तर आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आहेत. म्हणजे काहीतरी काम करण्याची त्यांची इच्छा आहे. सतत अगदी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून सर्वात जास्ती 4,500 कोटी रुपयाचा निधी देणारे आजपर्यंत एकमेव ते मुख्यमंत्री आहेत. कोणतंही काम असो, काम तुकडा पाडणे त्यांची वृत्ती आहे. पण अशा कामातून एकनाथ असलेले शिंदेसाहेब आज लोकनाथ झालेले आहेत, अनेक अनाथांचे नाथ झालेले आहेत. अशा शिंदेसाहेबाला आमच्या वतीनं त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याला उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद.